नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आधी संपूर्ण देश हादरून गेलाय। संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आलाय। 2026 ची परीक्षा घोटाळेबाजांनी पोखरली होतीच, पण धक्कादायक बाब म्हणजे या टोळीनं 2027 च्या नीट पेपर फुटीची आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवण्याची तयारी आधीच करून ठेवलेली होती। केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयच्या ताब्यात असलेल्या अमित मीना या विद्यार्थ्याला आलेल्या फक्त एका फोन कॉलनं या संपूर्ण आंतरराज्यीय रॅकेटचा भांडाफोड झालाय। हा फोन कॉल कुणाचा होता, कमिशन कसं ठरलेलं होतं आणि 2027 चा काय प्लॅन होता, पाहूयात सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आधी संपूर्ण देश हादरून गेलाय। संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा समोर आलाय। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलाय। सीबीआय आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप अर्थात एसओजीचे अधिकारी जेव्हा जयपूरमध्ये आरोपी विद्यार्थी अमित मीनाची कसून चौकशी करत होते, नेमका त्याच वेळी अमितच्या मोबाईलची स्क्रीन चमकली। स्क्रीनवर नाव होतं ऋषी। अमित मीनाला ऋषी या व्यक्तीचा फोन आला। अधिकाऱ्यांनी फोन स्पीकरवर टाकण्यास सांगितलं आणि समोरून जो आवाज आला त्यानं तपास अधिकाऱ्यांचेही कान टवकारले। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ऋषी हा अमितला फोनवर म्हणत होता, अजून पैशाचं पेमेंट का झालेलं नाही, 2026 सोडून दे, 2027 मध्ये मी तुला यापेक्षा जास्त पैसे कमावून देईन। ऋषीने पुढच्या वर्षाच्या म्हणजेच 2027 च्या पेपर फुटीचं आमिष दाखवलं होतं आणि त्यातून कमिशन काढण्याचं आधीच बोलून दाखवलेलं होतं। पण ऋषीला समोर सीबीआयचे अधिकारी बसलेत याची पुसटशी कल्पना देखील नव्हती। अधिकाऱ्यांनी अमितला इशारा करत ऋषीला समोरासमोर भेटायला बोलवण्यास सांगितलं। मात्र ऋषीला संशय आला आणि त्याने फोन कट केला। हा ऋषी म्हणजेच पेपर लीक घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या बिवल कुटुंबातील सदस्य आहे। या एका फोन कॉलनं सिद्ध केलंय की हे रॅकेट किती संघटितपणे आणि निर्धास्तपणे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळतंय। या फोन कॉल नंतर अमित मीना पुरता तुटून गेला। त्यानं सीबीआय समोर आपला गुन्हा कबूल केला। अमितने दिलेल्या कबुलीनुसार त्याने नीटचा पेपर अवघ्या 5 लाख रुपयांना विकत घेतला होता आणि त्यानंतर तो इतर विद्यार्थ्यांना पुढे चढ्या दरानं विकलेला होता। अमितने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आणि तो म्हणजे 2025 च्या परीक्षेनंतर ऋषीनं बढाई मारलेली होती। त्याच्या एकाच कुटुंबातील 5 जणांनी नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे। तपास यंत्रणेने जेव्हा या धाग्याचा माग काढला तेव्हा धक्कादायक बिवल कनेक्शन समोर आलं। पोलिसांनी आधी जयपूरमधून दिनेश बिवल, मग मांगीलाल बिवल आणि त्यानंतर सवाई माधोपूर येथून एमबीबीएसचा विद्यार्थी असलेल्या विकास बिवलला अटक केली। याच विकास बिवलने पोलिसांना थेट गुरुग्रामचा यश यादव आणि महाराष्ट्रातील नाशिकचा शुभम खैरनार यांच्यापर्यंत पोहोचवलं। 2025 चा पेपर नाशिक मधून लीक झाला होता, तर 2026 चा पेपर हरियाणामधून लीक झाल्याची शक्यता वर्तवली गेली आहे। या पेपर फुटीचा प्रवास नेमका कसा झालेला होता याची इनसाइड स्टोरी देखील आता पुढे आली आहे। पेपर आधी सीकरहून चुरूला गेला आणि तिथून केरळमध्ये शिकणाऱ्या एका एमबीबीएस च्या विद्यार्थ्याकडे पोहोचला। या विद्यार्थ्यानं हा पेपर सीकरमध्ये मुलीचं पीजी चालवणाऱ्या आपल्या वडिलांना पाठवला। परीक्षा संपल्यानंतर या पीजी मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींनी जेव्हा मूळ प्रश्नपत्रिका आणि त्यांना आधी मिळालेला पेपर पडताळून पाहिला, तेव्हा या विद्यार्थिनीनं पीजी चालकाला सांगितलं, काका परीक्षेत आलेले प्रश्न आणि या पेपर मधील प्रश्न अगदी सारखेच आहेत। आणि याच एका वाक्यानं पेपर लीक करणाऱ्या संपूर्ण टोळीचे धाबे दणाणले। या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून गुरुकृपा कोचिंग क्लासेसच्या चालकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण अखेर 7 मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे याची अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आणि या घोटाळ्याचं बिंग फुटलं। 2026 च्या पेपर फुटीचा तपास करता करता थेट 2027 च्या पेपर फुटीचं ऍडव्हान्स प्लॅनिंग आणि कमिशनचं डील समोर आल्याचंही पुढे आलेलं आहे। आता शिक्षण क्षेत्रात या प्रकरणामुळे आता प्रचंड खळबळ उडाली आहे। सध्या सीबीआयचे अधिकारी व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल्स आणि बँक खात्याचे व्यवहार, कॉल डिटेल्स हे सगळे काही आरोपींचे तपासत आहेत। या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक बाब पुढे येते पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। अमित मीनाला आलेल्या एका फोन कॉलनं संपूर्ण यंत्रणेला हलवून सोडलंय। आता या रॅकेटचं मूळ कुठपर्यंत आहे आणि आता यामध्ये कोणकोणते मोठे मासे गळाला लागणार आहेत याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तुर्तास येथे थांबूयात। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।